माहिती मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सर्वात प्रथम आपले व्हिडिओज पाहण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, माहिती मित्र आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण ह्या शूजची रिव्ह्यू करणार आहोत. याला मी आज चांगल्या प्रकारे वापरलं आहे. ॲक्चुअली मी इंडोर ट्रॅकमध्येच यूज केलेत, त्यामुळे तुम्हाला जास्त डर्ट नाही दिसणार आहे. बाहेर न करण्याचं कारण म्हणजे आज खूप पाऊस होता, सो मी बाहेर प्रॉपर करू शकलो नाही. पण मी थोडक्यात त्याचा इनडोअर आणि आउटडोअरमध्ये थोडा प्लेन सरफेसवर याला यूज केलं आणि मला याच्याबद्दल जो रिव्ह्यू द्यायचा आहे, मी आज तुम्हाला क्लिअर देणार आहे. तर ह्या शूजचा आधी आपण पॉइंट्स म्हणजे आपण कशावर रिव्ह्यू करणार आहे, तर सगळ्यात पहिले याची प्राइसिंग, याची कम्फर्ट आणि फिट अँड फिनिश. देन हे कोणी घेतले पाहिजे, कोणी कन्सिडर केले पाहिजे आणि हे वर्थ इट आहेत का? सो आता सर्वप्रथम आपण याची प्राइसिंग जाणून घेऊया. तर ह्याचं आर्टिकल आहे, हे 12 नंबरचे शूज आहेत आणि हे शूज घेण्यामागचं कारण म्हणजे 12 नंबरचे शूज शक्यतो तुम्हाला ऑनलाईन म्हणा, ऑफलाईन म्हणा मिळत नाही मोठ्या साईजचे. आता माझे पाय मोठे असल्यामुळे मला हे शूज घ्यावे लागले. माझे ऑप्शन्स खूप कमी होते. सो त्यापैकी हा एक ऑप्शन होता आणि हा मला बेटर वाटला. तर का ते आपण जाणून घेऊया. सगळ्यात पहिले याची प्राइसिंग, तर हे आहे क्रिस्टल 13 एशियन ब्रँडचे आणि याची जी प्राईस आहे मी ऑफिशियल वेबसाईटवरून घेतली आहे. याची प्राईस आहे 1547 आणि हे जर तुम्ही ऑनलाईन आता मी पाहिलं तर याची प्राईस खूप कमी झालेली आहे. तर सांगायचा उद्देश हा की जर ऑफिशियल वेबसाईटवरून घेत असाल तर प्राईस कमी होण्याची वाट पहा, नाही तर ऑनलाईन ई-कॉमर्स म्हणजे Flipkart, Amazonवरून घ्या. याची प्राईस जर तुम्हाला अजून कमी पडेल. तर आपण याची फिट अँड फिनिशची बद्दल बोलूया. फिट अँड फिनिश बाहेरून 10 आउट ऑफ 10 काहीच प्रॉब्लेम जे तुम्ही पाहू शकतात. एकदम म्हणजे एकदम सॉलिड क्वालिटी आणि कुशनिंग पण आहे. पण ही कुशनिंगची मी तुम्हाला नंतर सांगतो याची ट्रिक काय ॲक्चुअली केव्हा वर्क करतं. तर फिट अँड फिनिश एकदम जबरदस्त आहे. ब्रीदेबल नाही आहे ते. तुम्हाला वाटत असेल बाहेरून पण हे ब्रीदेबल नाही आहेत. स्वेटिंग इश्यू होऊ शकतो. ब्रीदेबल शूजमध्ये नाही आहेत. सो हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर इनर जर तुम्ही फिट अँड फिनिश बघितला तिथे त्या प्राईसनुसार मलाच एवढी खास नाही वाटली. ॲज कंपेअर टू हिज प्राईस मला फिट अँड फिनिश जी इनर फिट अँड फिनिश आहे ती एवढी चांगली नाही वाटली. ॲक्चुअली एशियन शूज 15Kच्या जे वर असतात, 1500च्या वर त्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे फिट अँड फिनिश मिळते. पण ह्यामध्ये एवढी चांगली आतून फिट अँड फिनिश नाही आहे. त्यानंतर आपण याचे बघूया मेन फीचर. आता याच्यामध्ये 2 मेन फीचर दिलेले आहे. एक आहे क्रिस्टल कुशन, दुसरं आहे मेमरी फोम. आता मेमरी फोम तुम्हाला एशियन ब्रँडमध्ये 1000च्या वर तुम्हाला आरामात मिळतात. यामध्ये काहीच इश्यू येत नाही. मेमरी फोम याचा खूप चांगला असतो आणि ॲक्चुअलमध्ये कम्फर्ट आहे. मेमरी फोमबद्दल मी सांगू तर बिंदास डोळे झाकून तुम्ही एशियनचे शूज घेऊ शकता. खूप चांगले येतात. इथे जरा गेमिंग झालेलं आहे. ॲक्चुअली ही जी क्रिस्टल कुशन आहे, हे जर तुम्हाला वाटत असेल मी चालतानाच तुम्हाला एकदम शॉक ऑब्झर्व्हरसारखं होणार, तर ॲक्चुअली याचा यूज असा नाही आहे. म्हणजे हे कोणी घ्यावे? तर जे रनिंग करतात त्यांच्यासाठीच परफेक्ट आहे. जॉगिंगसाठी नाही, कारण जॉगिंगमध्ये हे कुशन कामच नाही करत. जेव्हा तुम्ही रनिंग करतात, तुमची लँडिंग जेव्हा तव्यावर होते, तेव्हा तुम्हाला हे असं वाटतं, की थोडं तुम्हाला सस्पेन्शन किंवा शॉक ऑब्झर्व्ह केल्यासारखं तुम्हाला थोडं कम्फर्ट देतं. तर सांगण्याचं तात्पर्य एवढं की हे फक्त रनिंगसाठी परफेक्ट आहेत. नॉर्मल जॉगिंगसाठी जर तुम्ही पाहत असाल की क्रिस्टल कुशन मिळेल, तर ते तुमच्यासाठी नाही मिळणार. तुम्ही जॉगिंग करण्यासाठी हे नाही कन्सिडर केलं तर चांगलं होईल. त्यानंतर याची जर मी ओव्हरऑल जर तुम्हाला एक शॉर्टमध्ये सांगू, तर हे शूज फक्त आणि फक्त जर तुम्हाला प्राईस कमी होत असेल, जर तुम्ही Amazon, Flipkartवरून मागवला, कारण मला ऑफिशियल वेबसाईटला ₹300 जास्त पडले. जर ऑनलाईन जर प्राईस चेक केलं तर थोडी कमी आहे. तर तुम्हाला कमी प्राईस जिथे मिळत असेल तिथून घ्या तुम्ही. दुसरी गोष्ट, हे फक्त आणि फक्त जे रनिंग करतात त्या लोकांसाठीच परफेक्ट आहेत. अदरवाईज तुम्ही यांना कन्सिडर करू नका. थर्ड मोस्ट इम्पोर्टंट थिंग, की हे जे शूज आहेत हे लाँग लास्टिंग आहे. हे तुम्हाला जास्त काळ चालणारे शूज आहे. एशियनचे माझ्याकडे आधी पण याचा एक आर्टिकल होता एशियन एअर म्हणून. त्याचा मी तुम्हाला फोटो दाखवतो. तर हे शूज माझ्याकडे होते आणि हे जे शूज आहेत म्हणून मी ते एशियनवर शिफ्ट झालो. कारण एशियनची जी लाँग लास्टिंग म्हणजे जी बिल्ड क्वालिटी येते ती खूप चांगली येते. 1-1.5 वर्ष तुम्हाला हे हाय क्वालिटीमध्ये एकदम कम्फर्ट देणार. त्यानंतर थोडं कम्फर्ट कमी होतो. पण बिल्ड क्वालिटी ॲज पर प्राईस खूप बेटर आहे. सो जर तुम्हाला रनिंग टार्गेट असेल, फक्त रनिंगच करायची असेल, तर हे शूज तुम्ही कन्सिडर करा. पण ह्यामध्ये साईजमध्ये जर प्राईस कमी जास्त होत असेल, मी हे 12 नंबरची साईज सांगतोय. 10 नंबरची साईज हीच प्राईस हीच असेल याची काही गॅरंटी नाही. कमीही असू शकते. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन रिव्ह्यूसाठी.